महिलांच्या आशिया चषक 2020 क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार असून गतविजेत्या भारताची सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची गाठ पडणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 2020 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. मात्र भारताने 4 पैकी 3 वेळा 2020 प्रारूपातील तर 4 वेळा एकदिवसीय प्रारूपातील आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. 2020 प्रारूपात भारताने 20 पैकी 17 सामने जिंकलेत. तसेच पाकिस्तान विरुद्ध भारताने या स्पर्धेत 14 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. आणि आता भारतीय संघाचा प्रयत्न हीच दमदार कामगिरी कायम राखण्याचा असेल. भारताचा नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीरने आपल्या पहिल्याच संघ निवडीत काही आश्चर्यकारक निर्णय घेतले असून श्रीलंका दौऱ्यातील 3 सामन्यांच्या 2020 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी तारांकित अष्टपैलू हार्दिक पांड्याला उपकर्णधार पदापासूनही दूर ठेवण्यात आलंय. 2020 आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघांच्या उपकर्णधारपदी शुभमन गिलची नियुक्ती करण्यात आली. तसेच एकदिवसीय संघात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश करण्यात आलाय. गेल्या 2 ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पद मिळवल्यानंतर यंदा एक पाऊल पुढे जात सोनेरी यश मिळवण्याचे ध्येय भारताची आघाडीपटू बॅडमिंटनपटू PV सिंधूने बाळगले. 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीचा सिंधूला विश्वास आहे. मात्र गेल्या 2 ऑलिम्पिक स्पर्धेतील यशानंतर सिंधूला आता ऑलिम्पिकमधील भारताची पहिली महिला सुवर्ण पदक विजेती म्हणून इतिहास घडवण्याची संधी आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी आपण उत्सुक असून त्या दृष्टीनेच तयारी करत असल्याचे सिंधूने सांगितले. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या कसोटीत एक मोठा विक्रम केलाय. नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी असे काही केले जे कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडले. इंग्लंड संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध केवळ 4.2 षटकात 50 धावांचा टप्पा पार केला आणि त्यांनी एक विश्व विक्रम रचला. यापूर्वीही हा विक्रम इंग्लंडच्याच नावावर होता. 1994 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडने 4.3 षटकात 50 धावांचा टप्पा ओलांडला. पण आता 30 वर्षांनंतर त्यांनी स्वतःचा विश्व विक्रम मोडलाय. ज्योती यराजी पौरेस ऑलिम्पिकमध्ये हर्डल्स शर्यतीत प्रत्येक हर्डल्स पार करीत असताना ती एक प्रकारे तिच्या आईने तिला घडवण्यासाठी केलेला संघर्ष मागे टाकत जाईल. मात्र ज्योतीला घडवण्यासाठी तिची आई विशाखापट्टणमच्या रुग्णालयात मोलकरीण व साफसफाई कर्मचारी म्हणून 2 पाळ्यात काम करते. पर्पोरेसमध्ये 100 मीटर हर्डल्सच्या प्राथमिक फेरीत ज्यावेळी ज्योती स्टार्टिंग ब्लॉकवर पाय ठेवेल त्यावेळी तिच्या आईचा सकारात्मक दृष्टिकोन तिच्यासोबत असेल आणि जागतिक रँकिंगच्या माध्यमातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ज्योती ऑलिम्पिक 100 मीटर हर्डल्स शर्यतीत भाग घेणारी पहिली भारतीय आहे. एकीकडे महिलांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू होत असताना श्रीलंकेतील कोलंबो शहरात ICCच्या महत्त्वाची वार्षिक परिषद सुरू होते. विद्यमान कार्याध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाल संपण्या अगोदरच BCCIचे सचिव जय शाह हे पद स्वीकारणार का याची चर्चा या बैठकीत होऊ शकते. ICCचे ही वार्षिक परिषद 4 दिवसांची आहे. सर्वात मोठा चर्चेचा विषय 2020 विश्वकरंडक स्पर्धेतील अमेरिकेत खेळण्यात आलेल्या सामन्यातील नुकसानीचा असणार आहे. जवळपास $2 कोटी नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि तसेच या बैठकीत 9 मुद्द्यांचाही अजेंडा आहे. जागतिक फुटबॉल संघटना अर्थात फिफाने युरोप आणि कोपा अमेरिका स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर जाहीर केलेल्या क्रमवारीत विश्व आणि कोपा स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकणाऱ्या अर्जेंटिनाने अव्वल स्थान कायम राखले आणि याच वेळी भारतीय संघही 124व्या क्रमांकावर कायम राहिलाय. जून महिन्यातही अशीच क्रमवारी जाहीर करण्यात आली होती. त्यात भारतीय संघांची 3 गुणांनी पिछेहाट होऊन 124वे स्थान मिळवले होते. मात्र 2026 मधील विश्व करंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरला नव्हता आणि कतार व अफगाणिस्तानकडून पराभव झाल्याचा परिणाम भारताच्या क्रमवारीवर झालाय. भारतीय संघाला आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जायचे आहे, जिथे ते प्रथम 3 सामन्यांची T20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात BCCIने काल संध्याकाळी टीम इंडियाची घोषणा केली, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवकडे T20 मालिकेसाठी कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ईशान किशनला संघात स्थान न मिळण्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्याचे केवळ IPL मध्ये खेळणे हे मानले जाते.
ईशान किशन यामुळे त्याला टीम इंडियाच्या केंद्रीय करार यादीतूनही वगळण्यात आले. मात्र ईशानची निवड न होण्यामागचे एक प्रमुख कारण ऋषभ पंतचे संघात पुनरागमन हे देखील मानले जाते, ज्यामध्ये पंत व्यतिरिक्त केएल राहुल आणि संजू सॅमसन मर्यादित विकेटकीपरच्या भूमिकेत ईशानपेक्षा खूप पुढे आहेत.